नेहमीप्रमाणे म्हणजे 7 वर्षापासून गोल्ड आणि चांदीचं म्हणजे सामान सोबत कॅरी करत असतो। कारण याच्या आधी माझ्या इथे 2दा चोरी झालेली आहे, त्याच्यामुळे मी नेहमी घरी आणायचो। आणि अचानक काल म्हणजे प्रसंग असा म्हणजे हे झाला की म्हणजे आम्ही सगळं सामान माझ्या कारमध्ये XUV 300 मध्ये आम्ही सामान टाकलं आणि सामान टाकल्याच्या नंतर सेटर वगैरे डाऊन केल्याच्या नंतर आम्ही एकदम माझा पुतण्या आणि मी आम्ही दोघेही गाडीच्या जवळ गेलो। जसंही आम्ही गाडीचं म्हणजे मी ड्रायव्हर साइडला म्हणजे डोअर ओपन करता बरोबर 2 जणांनी माझ्यावर अटॅक केला। अटॅक केल्याबरोबर मला म्हणजे गाडीची चाबी मागितली, चाबी हिसकावून घेतली आणि सोने कुठे आहे म्हणून असं जोरात ढकलून दिलं। ढकलून दिल्याच्या नंतर मी आरडाओरड केला की वाचवा वाचवा म्हणून, तर त्यांनी माझ्यावर म्हणजे गोळीचं म्हणजे फायर केला, 2दा फायर केली त्यांनी। तसंच त्याचप्रमाणे त्या साइडला दुसऱ्या बाजूला मयंक मुसळे माझा पुतण्या, त्याला सुद्धा 2 जणांनी पकडून त्याच्या डोक्यावर मुठेनी वार केला आणि 2 जणांनी आम्ही आरडाओरडा केल्यानंतर पब्लिक जेव्हा यायला लागली तेव्हा पब्लिकला सुद्धा त्यांनी फायर करायचा प्रयत्न केला, म्हणजे फायर केलं त्यांनी, तर पब्लिक जवळ येऊ नाही शकली। आम्हाला म्हणजे खूप भीती निर्माण झाली की आम्ही काम कसं करायला पाहिजे। आता म्हणजे खूप दहशत आहे अशी की म्हणजे लोकांचं त्याच्यामध्ये काही ऑर्डरचे सामान होते, काही स्टॉकचं सामान होतं, ते कशा पद्धतीने आता परिस्थिती समोर येईल याला काही कळत नाही मला। म्हणजे खूप मी दहशतीमध्ये आता दुकान चालू करायचं नाही करायचं काय आहे मला कळत नाही आहे ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।